हॅलो, नमस्ते. मी सपना शहा, योगा थेरपिस्ट, होपोनोपोनो हीलर, लाईफ कोच, माइंड कोच, फ्लॉवर थेरपिस्ट आणि काउन्सिलर. आजची महत्त्वाची टीप आहे मुलांसाठी, पेरेंटिंग टीप आहे. पेरेंट्ससाठी आणि स्टुडंट्ससाठी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे पण स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जात आहेत त्या सगळ्यांसाठीची ही टीप आहे. खूप महत्त्वाची आणि उपयुक्त टीप आहे. आजकाल मुलांना अभ्यास करायला एकतर मुळात आधी आवडत नाही. मोबाईलमुळे ते खूप डिस्ट्रॅक्टेड असतात. त्यांना अभ्यासात एवढा इंटरेस्ट राहिलेला नसतो आणि इतके वेगळे वेगळे आपण क्लासेस लावलेले असतात की ह्या क्लासला ने आण, त्या क्लासवरून ये सोड, ट्युशनला जायचं यायचं, ह्याच्यात त्यांचा भरपूर वेळ जातो. तर आजची ही टीप आहे ना, जेव्हा तुम्ही गाडीवरून मुलांना कुठल्याही क्लासला किंवा कुठेही घेऊन जात असाल तर तेव्हा तुम्ही मागे गाडीवर बसून मुलांकडून टेबल्स पाठ करून घेऊ शकता, स्पेलिंग्स पाठ करून घेऊ शकतात. खेळत खेळत बोलत बोलत गाडीवरून जाता येता तुम्ही त्यांच्याकडून महत्त्वाचे इक्वेशन्स आहेत, व्याख्या आहेत, डेफिनेशन्स आहेत, हे तुम्ही पाठ करून घेऊ शकता. मी माझ्या मुलीचे सगळे टेबल्स तिला कथ्थकच्या क्लासला, ड्रॉइंगच्या क्लासला जेव्हा सोडायला जायचे आणि आणायला जायचे, एक एक टेबल रोज बोलून घेऊन मी तिच्याकडून पाठ करून घेतला होता. तर ही टीप तुम्ही वापरू शकता. आणि दुसरी एक सिंपल टीप देणार आहे मी. मुलांना एक सवय लावा, रोज फक्त 1 मिनिट दिवसातला जो टाईम त्यांना आवडतो तो फिक्स टाईम ठेवायचा. रोज त्याच वेळी फक्त 1 मिनिट काहीही एक गोष्ट त्यांनी करायची. 21 दिवस ती गोष्ट कंटिन्यू करायची. रीडिंग करतील 1 मिनिट रीडिंग करायचं, स्पेलिंग पाठ करायचं, टेबल्स करायचे, एखादं त्यांना मॅथ्समधले इक्वेशन्स असतील तर ते पाठ करायचे. कुठलाही त्यांना अवघड सब्जेक्ट असेल तर 1 मिनिट अभ्यास करायला त्यांना सवय लावायची की दिवसातला तो वेळ, ती फिक्स वेळ 1 मिनिटं ते गोष्ट करायचीच. त्याने आहे ना त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ही सवय लागते. त्यांच्या ब्रेनमधले न्यूरॉन्स चेंज व्हायला लागतात आणि ह्या सवयीमुळे त्यांना त्यातला इंटरेस्ट वाढू लागतो. तर ह्या 2 टीप आहेत आजच्या, ज्या अभ्यास करून घेण्यासाठी मुलांसाठीच्या उपयुक्त टिप्स आहेत. गाडीवरून जाता येता तुम्ही मुलांकडून हसत खेळत गप्पा मारत अभ्यास करून घेऊ शकता. आणि 1 मिनिटाची, मुलांना फक्त 1 मिनिट करायला सांगितलं ना, त्यांना बोर नाही होत, त्यांना कंटाळा नाही आहे, ते तयार होतात. त्यांचं हँडरायटिंग चांगलं करण्यासाठी फक्त 1 मिनिट हँडरायटिंगसाठी छान वाक्य लिहायचं, चांगल्या अक्षरात लिहायचं, अशी तुम्ही त्यांना सवय लावू शकता. आणि त्यामुळे काय होतं, रोज एक स्पेलिंग जरी त्यांनी पाठ केलं तरी केवढा तरी त्यांचा स्पेलिंग पाठ होतात, टेबल्स पाठ होतात, हँडरायटिंग चांगलं होतं, रीडिंग सुधारतं. तर तुम्ही हे करून बघा. तुमच्या मुलांच्या अभ्यासासाठी ही टीप वापरून बघा आणि तुम्हाला असं